एकनाथ खडसे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केलं म्हणून मारहाण केलेली आहे कार्यकर्त्याला, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हा हल्ला करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया आहे? सर, आपण बघतोय की सर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय सर, आपण बघितलं असेल बातम्यांमध्ये कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं या दोन कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांना मारहाण केली आहे, काय होतंय महाराष्ट्रामध्ये? वारंवार अशा घटना आता अलीकडे घडत आहेत आणि आता परवाच पाहिलं तुम्ही की विधानसभेपर्यंत या ठिकाणी मारामाऱ्या कार्यकर्त्यांचं झालेले आहे। विधानसभेमध्ये मंत्री चालू आहे, विधानसभेमध्ये मंत्री रमी खेळतायत, इकडे बाहेर पाहिलं तर काही आमदार मंत्री टावळ्यावर फिरताय, याच्यामध्ये आमदार निवासामध्ये मारहाण करतात। म्हणजे अलीकडे कार्यकर्ते बेखाम झालेले दिसतात सत्ताधारी पक्षाचे। ते सत्तेचा माज एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये आलेला दिसतोय। मंत्री या संदर्भामध्ये काही करू शकत नाही। आता तर काय म्हणजे ज्याला म्हणतो की हद्द झाली, माननीय सुनील तटकरे साहेबांसमोर जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर या ठिकाणी मारामारी होत आहे, हतबलतेनं पाहतायत। मला वाटतं की छावा संघटनेने या ठिकाणी जी एक पत्ते टाकले, एक निषेधात्मक घटना म्हणून त्यांनी टाकले, तर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मांडावे म्हणून ते आलेले होते आणि अशा त्यांनी कोकाटे साहेबांचा राजीनामा मागितला आणि त्याच्यावरून गोंधळ झाला, पत्ते फेकल्यावरून गोंधळ झाला। इतक्या टोकाला गेला की खूपच मारामाऱ्या टीव्ही समोर तरी पाहताना दिसत आहे। आता मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांचंही नियंत्रण आहे की नाही अजितदादांचं आपल्या पक्षावर। अजितदादा एक कठोर शिस्तीचे आहे, परंतु अशा घटना कार्यकर्ते घडत असतील तर अशा कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। अगदी धन्यवाद एकनाथ खडसेजी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।